विद्युत गुरुकुलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आजचा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आपण ड्युअल स्टार्टर LTचा बघितला। आता आपण ड्युअल स्टार्टर जे घेऊन आलोय तो जवळजवळ 18-19 वर्षापूर्वीचं त्याचं जे मॅन्युफॅक्चरिंग आहे ते आहे। आता त्यात सिस्टीम काय आहे याबद्दल माहिती आपण जाणून घेणार आहोत। आणि यामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की यात नो होल्ड कॉईल NVC कॉईल नाही आहे। विदाउट NVC कॉईल हा स्टार्टर कसं काम करतोय आणि आता लेटेस्ट मध्ये हा जो LTचं प्रोडक्शन सुरुवातीला आलं, मग अजून इतर कंपन्यांनी त्याचं लॉन्चिंग केलं आणि त्यातला दुसरा एक स्टार्टर आहे ड्युअल, तो देखील आपण या प्रत्यक्ष बघणार आहोत। आणि हे दोन्ही कसे काम करतात यावर आपण आता लक्ष जरासं आपण देणार आहोत। हे बघा, हा मिनी स्टार्टर हा हेमलाइट कंपनीचा आहे, अगदी नवीनच आहे आणि मला योगायोगानं हा कोल्हापूर मार्केटमध्ये मिळाला। मी तो घेऊन आलो एक अभ्यासासाठी, कारण हा परत बघायला मिळणार नाही। आणि आम्ही बघितलं, त्याचा टेस्ट रिपोर्ट आहे। टेस्ट रिपोर्ट साधा 2008चं याचं प्रोडक्शन आहे आणि याचा टेस्ट रिपोर्टसह हा आम्हाला स्टार्टर मिळाला। आता ह्याचं काम कसं आहे याचं आपण थोडक्यात माहिती घेऊया। आता यामध्ये काय केलेलं आहे बघा, हा ड्युअल स्टार्टर आहे, आपण ओपन केलाय, जो की हा मंजू कंपनीचा आहे। ओके, हा ओपन केलेला आहे आणि हा मिनी मध्ये 6-10 रिले रेंज आहे। बारकाईने क्लोज घ्या, 6, 7, 8, 9, 10 रिले रेंज आहे, म्हणजे आपण तिथं सेट करू शकतोय। आता याला NVC कॉईल नाही आहे, याचं हे वैशिष्ट्य आहे। आमच्या विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न केला, NVC कॉईल नाही आहे मग हा ऑपरेट होतोच कसं? तर यामध्ये पोझिशन बघूया, ही NVC कॉईल आहे आणि यामध्ये जे काम करते हा सप्लाय 440 म्हणजे 380 पासून 440 पर्यंत या कॉईलला मिळाल्यानंतर हा प्लंजर वरती जाऊन मोटरला इथं सप्लाय मिळतोय, हा त्याच्या पाठीमागे उद्देश आहे। आता इथं काय होतं, इथं काय झालं की खालून वर कॉन्टॅक्ट दिलेले आहेत, म्हणजे उचलल्यानंतर कॉन्टॅक्ट होणार आणि इथं तसं नाही आहे। इथं उलटी पोझिशन आहे, इथं उभा प्रेशर आहे, त्याच्यावर कॉन्टॅक्ट पट्टींच्या वर उभं प्रेशर आहे, म्हणजे तुम्ही पुश असं करणार आणि ते जाऊन खाली बसणार आणि कॉन्टॅक्ट होणार वरती त्याच्या, आणि ओव्हरलोड रिलेमुळे ट्रिप होणार वरच्यावर। आता ते कसं बारकाईनं बघा, आता मी ऑन करतोय म्हणजे आत काय होतंय, दाबल्यानंतर आवाज बघा। आता 3 कॉन्टॅक्टर्स खाली पट्ट्यांना जाऊन कॉन्टॅक्ट झालेला आहे। आता मोटर ऑन झालेली आहे असं गृहीत धरूया आणि आता झालं काय, सिंगल फेजिंग। आता सिंगल फेजिंग झालं म्हणजे काय झालं, ह्या ओपन कॉईल आहेत, जशा या रिलेमध्ये ज्या कॉइल्स आहेत तशाच पद्धतीनं आता बघा, इथं यामध्ये देखील थर्मोस्टेट कॉईल दिलेले आहेत 3, 1, 2, 3 RYB या काम 3 करणार। आणि इथं या पॅक मध्ये दिलेले आहेत, या ओपन मध्ये आहेत तिन्ही पण। हे बघा, तुम्ही प्रत्यक्ष बघा, 3 RYB। आता बघा, इथं मी परत एकदा दाखवतोय, हा स्टार्टर मी प्रेस केल्यानंतर ऑन झाला, कॉन्टॅक्ट पट्ट्या खालच्या दिशेनं प्रेस झाल्या आणि त्या तळाच्या कॉन्टॅक्ट पट्ट्यांना कॉन्टॅक्ट झालं त्यांचं, आणि आता मोटर ऑन झाली, म्हणजे 3 फेज सप्लाय हा इथून RYB गेला, प्रेस झाल्यानंतर त्या पुढं मोटरला सप्लाय इथून आउटपुट मधून बाहेर पडला। आता म्हणजे इथं NVCचा काही संबंध नाही, कारण इथं लॉक सिस्टीम आहे। लॉक सिस्टीम म्हणजे काय, तर हा आपण पुश केल्यानंतर ऑटोमॅटिक तो लॉक होतोय, स्विच लॉक झाल्यानंतर सप्लाय मोटरीकडे जातोय। आता हा बंद कसा होणार, तर इथं हे बघा, ओपन मध्ये तुम्हाला बघायला मिळते कसं बघा, इथं आता धरून चालला ही RYB आहे, बी फेज हा काम करायला तयार नाही, म्हणजे सिंगल फेज झालाय, धरून चला, करंट जास्त व्हायला लागलाय। तर हा काय करतोय, तर हा पुढच्या दिशेनं या पट्टीला पुश करतोय बघा। आता पुश केल्यानंतर तुम्हाला आवाज येईल, हा जो ऑनचं बटन आहे ते वरती येईल, म्हणजे मोटर बंद होईल। बघा आवाज येणार, हा 1
वाय फेज बघूया. मी पुश करतो, इथं दाखव. आता बघा, आता अतिशय महत्वाची माहिती अशी आहे की हा जे मॅन्युअल सगळं काम आहे याचं. आता त्यानंतर हे वर्जन जे आहे ते नंतर निघालं. आता विद्यार्थ्यांनी असा आत्ताच प्रश्न केला की बाबा याला ऑटो स्विच जोडता येणार काय, तर याला ऑटो स्विच जोडता येणार नाही. हे फक्त मॅन्युअल वर्क करणार. म्हणजे तुम्ही जागेवर जाऊन याचा ऑन आणि ऑफ करायचं. बाकी ओव्हरलोड, सिंगल फेज असं झाल्यानंतर हा व्यवस्थित काम करणार, तो काय प्रश्न नाही. पण ज्या वेळेला ऑटो स्विच बाजारामध्ये आला त्यानंतर मग इंजिनियरनी या पद्धतीचं एक मॉडेल तयार केलं. मग हे काय करतं, यामध्ये P1, P2, P3 आणि P4 ही जी कॉन्टॅक्ट लीड दिलेली आहेत की या मार्फत हा ऑटो स्विच काम करतोय. हा इथून आता याला ती सिस्टीमच नाही आहे, म्हणून याला ऑटो स्विच जोडता येणार नाही आणि यामध्ये आपल्याला ऑटो स्विच जोडता येईल. आता ही झाली माहिती. अतिशय चांगल्या पद्धतीचं हा देखील स्टार्टर अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतोय, जबरदस्त. फक्त आता काय, ऑटो स्विच आल्यामुळं थोडासा बदल झाला आणि ऑटो स्विचचं वायरिंग कसं करायचं, तर त्यासाठी हा रिले वेगळा करण्यात आला आणि त्याला P1, P2, P3 आणि P4 ही कनेक्शन देण्यात आले आणि आपण ऑटो स्विचवर आपण हा ऑपरेट करतोय. म्हणजे आपल्याला समजा घरीच तुम्ही आहे, लाईट गेली, लाईट आल्यानंतर तुम्हाला शेतात जाऊन चालू करावं लागणार नाही, तर ऑटोमॅटिकली मोटर स्टार्ट होणार. ओके, माहिती तुम्हाला छान वाटली तर पुढच्या मित्र परिवारामध्ये तुम्ही शेअर करा. थँक्यू, धन्यवाद.